विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आम्ही तळगुळी तालुका चंदगड येथे आहोत आणि माणगाव मतदारसंघाच्या ज्या उमेदवार आहेत कुमारी मानसी बोगन या प्रचार दौऱ्यामध्ये आहेत, गाठीबिटीमध्ये आहेत आणि ह्या तळगुळी गावातील जे नागरिक आहेत की त्यांना विचारणार आहोत की तुमच्या मनातील जो जिल्हा परिषदचा उमेदवार आहे कोण आहे. मानसी बोगन यांचे वडील यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना आमच्या गावामध्ये गटर, रस्ते असे अनेक विकासाची कामं इथं केलेली आहेत आणि त्यांचीच मुलगी या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी उमेदवारी म्हणून उभ्या आहेत आणि त्या नक्की निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. काका काय सांगाल आपण? बरोबर आहे की आता सरांनी सांगितलं आणि ते बरोबर आहे, विकास झालेला आहे आणि त्यांच्या पाठीमागे आमचा पाठिंबा आहे त्यांच्या ह्याच्यासाठी. तर इथं ह्या जीपच्या उमेदवार माणगाव मतदारसंघातील मानसी बोगन आहेत. मॅडम, तुम्ही काय सांगाल की या गावातील काही प्रमुख लोकांचा त्यांनी थेट आपलं नाव घेत आहेत, सांगत आहेत की आम्ही त्यांना मतदान करणार, त्यांना निवडून आणणार. तुम्ही काय सांगाल त्यांना? पहिले मी त्यांचे आभार मानणार आहे आणि धन्यवाद. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत. आत्ता मी जस्ट प्रचार करायला सुरुवात केलेली आहे, तरी मला इथून पहिल्यांदाच प्रतिसाद चांगला मिळतोय. अजून मला आतमध्ये गावामध्ये जायचं आहे आणि आता बघूया. सगळ्यांचा तर प्रोत्साहन आहे मला, त्या पद्धतीने मी असाच प्रतिसाद तुम्हाला प्रत्येक गावामध्ये मिळायला आहे काय? हो, आत्तापर्यंत जेवढी मी गावं केली आहेत त्या गावांमध्ये असाच प्रतिसाद मला मिळतोय. आणि एक सांगा, ह्या गावकऱ्यांना आणि या मतदारसंघातील जनतेला आपण काय सांगणार आहे? काय विकास कामाची काय भूमिका, काय धोरणे आहेत आपली? विकास कामाची धोरणं म्हणजे पहिलं माझं असं आहे की जिल्हा परिषदच्या शाळा, ज्या मराठी शाळा आहेत त्या आता बंदिस्तीवर आलेल्या आहेत, म्हणजे बंद करण्याचं काम सुरू आहे. पण ते मी बंद करू देणार नाही माझ्या तालुक्यासाठी. आता मला तेवढाच हक्क आहे, त्याच्यासाठी मी नक्की लढेन. आणि शिक्षकांवर होणारे अन्याय, म्हणजे शिक्षकांवर लादले जाणारे परीक्षा असू देत, काही असू देत, त्यातनं शिक्षकांना नापास करतायत, अशा काही गोष्टी आहेत. आणि जिल्हा परिषदच्या मराठी शाळा या बंद करणं चाललेलं आहे, ते मी होऊ देणार नाही. आणि महिलांसाठी संरक्षण हे महत्त्वाचं आहे. ज्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आहेत यासाठी संरक्षण गरजेचं आहे आणि ते माझ्या मार्फत, माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी त्याच्यासाठी लढेन. आणि मेन मुद्दा म्हणजे महिलांचे आता बचत गटातून महिला एकत्र येत आहेत, तर त्याच बचत गटातून महिलांनी काहीतरी व्यवसाय करावा आणि यासाठी जिल्हा परिषदमधनं काही कामं असतील त्यांच्यासाठी तर ती मी आणेन आणि मी नक्कीच सगळ्या गावचा विकास करेन, तालुक्याचा विकास करेन. या तळगुळगावच्या नागरिकांनी म्हटलं की तुमचे जे वडील जे जीप सदस्य होते त्यांनी विकास कुठंतरी या गावचा केलेला आहे, या मतदारसंघाचा केलेला आहे. नेमकी तुम्हाला त्या तुमच्या वडिलांची प्रेरणा कुठेतरी मिळते काय विकास कामांच्या बद्दल? लोकांच्या मधनं त्यांनी केलेली कामं, जिल्हा परिषदमध्ये कल्लाप्पा बोगन यांनी केलेली कामं, ती लोक कुठेतरी तुम्हाला वारंवार सांगतात काय? हो, नक्कीच सांगतात आणि अपेक्षेने सांगतात की त्यांना पण माझ्याकडनं अपेक्षा आहे की ही पण अशीच कामं करू देत आणि असाच विकास करू देत. त्या पद्धतीने मी आता सुरू आहे आणि ह्यांचं प्रोत्साहन सगळ्यांचं आहे मला. अजून माझी सुरुवात आहे, अजून मला आतमध्ये गावामध्ये जायचं आहे. पुढे हे असंच प्रोत्साहन मिळेल आणि असाच मला प्रतिसाद मिळेल. आणि एक शेवटचा प्रश्न, आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे आपण उच्च शिक्षित आहात. ह्या जीपच्या निवडणुकीकडे आणि ह्या राजकारणाकडे वळण्याचं आपलं काय कारण, काय कुठला प्रश्न सतावला जेणेकरून आपण या राजकारणामध्ये प्रवेश केला? पहिलं म्हणजे आदरणीय कैलासवासी नरसिंगराव गुरुनाथ पाटील साहेब आणि माजी आमदार राजेश पाटील साहेब आणि नंदाताई बाभुळकर मॅडम यांच्या सहकार्याने आणि यांच्या निर्णयाने आज मी इथे उभी आहे. आणि खरं म्हटलं तर आमच्या रक्तातच समाजकारण आहे आणि त्या आम्ही समाजकारणामध्ये उतरली आहे. आज मी लोकांना वाटत असेल की ही पुण्यात शिकतीये, या मुलीचं शिक्षण पुण्यात झालंय, ही मुलगी हायफाय असेल, तर हो आहे मी हायफाय, पण माझ्या ज्ञानाने आणि शिक्षणाने मी हायफाय आहे. आणि माझ्या वडिलांनी मला आधीपासून सांगितलंय की यासाठी गोरगरीब कुठलाही विकास काम करताना असू देत, काहीही काम करताना असू देत, गोरगरिबांचा आशीर्वाद हा पाठीशी लागतो आणि तो मला गोरगरिबांचा आशीर्वाद पाहिजेत. आज मी नोकरी करू शकते, पण मी मागच्या बाईटमध्ये सुद्धा सांगितलंय की मी नोकरी करणार नाही, मी विकास कामं करणार, कारण का मला ह्याच्यामध्ये आवड आहे आणि मला समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची ऊर्जा माझ्यात आहे, माझ्यात ती ताकद आहे आणि मी नक्की तालुक्यासाठी नक्कीच कामं करेन. धन्यवाद.
तर ह्या होत्या कुमारी मानसी बोगन यांनी सांगितलं की समाजकारण आणि राजकारण हे माझ्या रक्तात आहे आणि येणाऱ्या ज्या वेळेला मी जिपची सदस्य होईन तर ह्या मतदारसंघाचा मी नक्कीच कायाकल्प करीन. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.